नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या चॅनेलवर. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे मी आज तुमच्यासमोर अशीच एक नवीन स्टोरी सादर करणार आहे, जी कथा तुम्हाला खूपच आवडेल. तर चला आपण आपल्या कथेला सुरुवात करूया. ही कथा मला माझ्या मैत्रिणीने सांगितलेली आहे. लग्न झाल्यानंतर तिला आलेला अनुभव तिने माझ्यासोबत शेअर केला. तोच अनुभव मी कथेच्या रूपाने तुम्हाला सांगत आहे. तर चला आपण आता कथेला सुरुवात करूया. नमस्कार, माझं नाव सायली. मी एका खेडेगावात राहणारी मुलगी. सांगायचं झालं तर आमच्या घरामध्ये मी सगळ्यांचीच लाडकी. मात्र लग्नानंतर मी माझ्या नवऱ्यासोबत राहायला शहरामध्ये आले. गावामध्ये असताना मी घरात लाडकी होतेच, पण मी प्रत्येक गोष्टीमध्ये हुशार होते. घरात व गावामध्ये जर कोणाला काही अडचण आली तर त्यावर मार्ग काढण्याचं काम मी खूप चांगल्या प्रकारे करायचे. माझं बोलणं हे नम्र होतं, स्वभाव हा शांत होता व दिसायला मी खूपच सुंदर होते. तर झालं लग्न व त्यानंतर मी व माझा नवरा आम्ही दोघेही राहायला शहरामध्ये आलो. खेडेगावात मी वाढलेली, शहरामध्ये आल्यावर माझा दम जसा काही घोटू लागला. उंच उंच इमारती व दिवसभर दरवाजे लावून घरातच बसणं, यामुळे मला खूप कंटाळा यायचा. नवरा हा फक्त पैसे कमवण्याच्या मागे लागलेला होता. दिवसपाळी रात्रपाळी, तर कधीकधी 2-2 दिवस घरीसुद्धा येत नसायचा. काय करावं मला काहीच कळत नव्हतं व शहरामध्ये नवीन असल्यामुळे मी कुठे फिरायलाही जाऊ शकत नव्हते. हळूहळू मी आता आमच्या फ्लॅटच्या बाजूला राहणाऱ्या एका मुलीसोबत मैत्री केली. ती मला बाजारामध्ये काही खरेदीला आणायचं असेल तर ती मदत करायची. मी तिच्यासोबत कुठेतरी फिरायला सुद्धा निघून जायचे. तेवढ्यात माझा दिवस आता हळूहळू जाऊ लागला होता. मी नवऱ्याला सांगून आता क्लास लावला होता, तो म्हणजेच केक बनवण्याचा. कारण मला जेवण बनवण्यामध्ये भलतीच आवड होती व पहिल्यापासून स्वप्न होतं की स्वतःचं केकचं दुकान असावं व शहरामध्ये केकचे क्लासेस गल्ली गल्लीमध्ये घेतले जातात. तसं खेडेगावामध्ये केकचं दुकानच नसतं. मग आता मी केकच्या क्लासला पण जाऊ लागले. नियमितपणे माझी प्रत्येक गोष्ट आता होतच होती. तेवढ्यातच एक दिवस माझा दुपारी दरवाजा वाजला. 3 ते 4 मुलं समोर उभी होती. ते मला म्हणाले, "मॅडम, आम्ही इथे समोर नवीन राहायला आलो आहे. आम्हाला थोडी पाणी मिळेल का?" मी त्यांना प्यायला पाणी दिलं. त्यांची विचारपूस केली तेव्हा ते कळालं की ते आमच्याच गावाच्या बाजूच्या गावातले आहेत व शिकण्यासाठी ते शहरामध्ये आले आहेत. मी त्यांची विचारपूस केली व त्यांना सामान लावायला मदत केली. त्यातील प्रवीण नावाचा मुलगा हा माझ्याशी खूप छान प्रकारे बोलायचा. मी पण त्याच्याशी येता जाता विचारपूस करायची. जेवण केलं का, अभ्यास झाला का, या सर्व गोष्टी मी त्याच्यासोबत बोलत असायचे. एक दिवस नवरा हा रात्रपाळीसाठी काही कामानिमित्त कंपनीमध्ये थांबणार होता. त्यामुळे मी घरी एकटीच होते. तसंच समोरच्या फ्लॅटमध्ये राहणारी सर्व मुलं ही सुट्टीसाठी घरी गेली होती. मला वाटलं कोणच नसेल म्हणून मी बाजारामध्ये गेले. बाजारामध्ये जाताच मला प्रवीण दिसला. मी त्याला विचारलं, "अरे, तुझे सर्व मित्र गावी गेले असताना तू इथे काय करतोस?" तेव्हा तो म्हणाला, "मला जायचा कंटाळा आला होता, त्यामुळे मी इथेच राहणार आहे." मी त्याच्याकडे बघून हसले व त्याला म्हणाले, "आज रात्री तू आमच्या इथे जेवायला ये." तो हो म्हणाला. त्यानंतर जेवायला आल्यानंतर नवरा रात्रपाळीला होता. घरामध्ये आम्ही दोघेच होतो. तो मला सारखा न्याहाळत होता. मला काय करावं काहीच कळत नव्हतं, कारण माझ्यामध्ये सुद्धा खाज झाली होती. शेवटी नको नको करताच तो माझे हळूहळू कलिंगड दाबू लागला. त्यानंतर त्याने माझी मनोके चुकून काढले व त्यानंतर तो माझ्या जोडीला पूर्ण रात्रभर करत राहिला. तो दुसऱ्या दिवशी नाश्ता करायला जेव्हा घरी आला तेव्हा म्हणाला की तुला माझ्या रूममधली मुलं खूपच लाईक करतात. मी त्यांच्याकडे बघून हसले व म्हणाले, "ती मुलंच काय, मला सगळेच लाईक करतात, कारण मी दिसायलाच खूप सुंदर आहे." तेव्हा तो म्हणाला, "माझं एक काम करशील का?"
मी म्हणाले, काय ते सांग. तेव्हा तो म्हणाला, जे तू रात्री मला करून दिलंस ते त्या मुलांनासुद्धा करून दे. मला थोडा राग आला, पण नंतर मी त्याला म्हणाले, बघू, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी तुला सांगेल. माझा नवरा जेव्हा रात्र पाहिला असेल तेव्हा आपण या गोष्टीवर विचार करू. तर झालं. नवऱ्याची पुन्हा रात्रपाळी लागली व मला तो प्रवीण बाजारामध्ये पुन्हा एकदा भेटला. तेव्हा मी त्याला सांगितलं, आज घरी कोणच नाही आहे, पण सगळ्यात आधी तू ये, त्यानंतर बाकी कोण येणार हे ते आपण ठरवूया. तो हो म्हणाला. तो खूपच आनंदी झाला होता. मी घरी गेल्यानंतर रात्री 10 वाजता दरवाजावरची बेल वाजली. मी दरवाजा उघडला तर समोर प्रवीण उभा होता. आतमध्ये येताच त्यांनी दरवेळेसारखं माझ्यासोबत उभ्यानेच कचाकाच केलं. नंतर तो म्हणाला, मी माझ्या मित्रांना पाठवू का. मी त्याला हो म्हणाले, पण ही गोष्ट फक्त तुझ्या मित्रांमध्ये व माझ्यामध्येच राहील, दुसरं कुणालाही कळता कामा नये. मी त्याला वचन दिलं व त्यानेसुद्धा. आता त्याचा एक एक मित्र येऊन मला रात्रभर करू लागला. खूपच वेगवेगळे आकार घेऊन मलासुद्धा मजा वाटली होती. आता नवरा रात्रपाळीला गेला की मी प्रवीणला व त्याच्या मित्रांना घरात बोलवायचे. कधीकधी तर सगळेच एकत्र यायचे व आम्ही सगळेच एकत्र करायचो. मलासुद्धा आता या गोष्टीची खूप सवय लागली होती. तर तुम्हाला आपली कथा कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व कथा आवडली असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी तुमच्यासमोर अशाच रोज नवनवीन कथा घेऊन येईल. तर चला भेटूयात आपण पुढच्या कथेमध्ये. तुम्ही कथा ऐकल्याबद्दल तुमचं धन्यवाद.